मुंबईत पाऊस सुरू झाल्याच्या अवघ्या 4 दिवसात तिघांचा मृत्यू झालाय। मुंबईत झाड कोसळून आणि उघड्या मॅनहोलमध्ये पडून तिघांनी जीव गमावला। मुंबईतील सलग घडलेल्या दुर्दैवी घटनांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळलेली असतानाच भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या एका व्हिडिओवरून विरोधकांनी साटमांसह भाजपला लक्ष्य केल्याचं पाहायला मिळतंय। पावसाळ्यात कोसळणारी झाडं आणि जमिनीवरचे मॅनहोल यांच्या कचाट्यात सध्या मुंबईकर सापडल्याचं पाहायला मिळतंय। कारण अवघ्या 4 दिवसात मुंबईत झाडं कोसळून आणि मॅनहोलमध्ये पडून तिघांचा मृत्यू झाला। त्यामुळे मुंबईचं प्रशासन सुस्त आणि मुंबईकरांचे जीव स्वस्त असं म्हणण्याची वेळ मुंबईकरांवर आली। यावरून संतापाची लाट उसळली असतानाच भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांचा विधिमंडळ परिसरातला एक व्हिडिओ चर्चेत आला। या व्हिडिओमध्ये अमित साटम जयंत पाटील यांना या गंभीर दुर्घटनेचा संदर्भ देताना हसताना दिसत असल्याचा दावा विरोधकांनी केला। साटम यांच्या या व्हिडिओवरून विरोधकांनी भाजपवर असंवेदनशीलतेचा आरोप केला। मृत्यू झाले, अनेक जण जखमी झाले आणि मुंबई भाजपचा अध्यक्ष चाटम, बरं का, चाटम असं ना, काय त्याचं नाव, चाटम, बरं का, तर तो निर्लज्जपणे हसून काल झाड पडलं, काल झाडात एक माणूस मेला, आज मॅनहोलमध्ये मेला, असं निर्लज्जपणे दात वेंगाडून हसतो। ही किती क्रूरता आणि विकृती आहे। या पक्षाचा अंतरात्मा किती क्रूर आहे आणि विकृत आहे भारतीय जनता पक्षाचा। देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये थोडी जरी संवेदना शिल्लक असेल तर अशा माणसाला ताबडतोब पदावरून हाकलून दिलं पाहिजे। दुर्दैव असं त्या परिवाराची टिंगल, त्या मुलाची टिंगल, त्या स्वप्नांची टिंगल या साटम आमदारांनी तिथं उडवलेली आहे। आणि हे असलम शेख यांचा मृत्यू झाला, त्यांचा घरदार जे रस्त्यावर आले त्यांची टिंगल उडवली। काय झालंय, या भाजपच्या नेत्यांना असं वाटतं 50-60 कोटी रुपये दिले तर कुठलाही आमदार खासदार फुटू शकतो। मग लोकांची काय किंमत, मग लोकांची किंमत जास्तीत जास्त काय, चेष्टावारी घेऊन जायचं, 1 लाख रुपये द्यायचे ना 10 लाख रुपये द्यायचं, विषय संपवायचा। त्यामुळे हा जो अहंकार आहे हा मोडून काढला पाहिजे आणि मी भाजपला विनंती करतो वरिष्ठांना यांच्यावर कारवाई करा। मला असं वाटतं संवेदनशीलता गमावलेला हा पक्ष आहे, सत्तेचा चढलेला माज आहे आणि त्या माझापोटी लोकांचा एखाद्याचा मृत्यू हा किती असंवेदनशील हाताळता येऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमित साटम आहे। विरोधकांनी अमित साटम यांच्या व्हिडिओवरून सरकारवर टीका सुरू केल्यानंतर सत्ताधारी सरसावले। भाजपनं साटम यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप विरोधकांवर केला, तर शिवसेनेनं मात्र साटम यांच्या हसण्यावर आक्षेप घेत विरोधकांच्या सुरात सूर मिसळल्याचं दिसतंय। मुंबईचे अध्यक्ष अमितजी साटम यांच्या वक्तव्याचा किंवा त्यांच्या देहबोलीचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला गेला। जयंत पाटील त्या ठिकाणी, जयंत पाटलांनी त्यांना हसून प्रश्न विचारला, त्याच्यानंतर उत्तर देताना जयंत पाटलांबद्दल ते हसलेले आहेत। त्यांनी कुठेही या घटनेचा अपमान करणं, या दुर्घटनेबद्दल असंवेदनशीलता दाखवणं हा अमित साटम यांचा हेतू नव्हता, उद्देश नव्हता। त्या घटना हे काही हसण्यासारखे किंवा त्याच्यावर कॉमेंट्स करण्यासारखे नाही, तर याच्यापासून बोध घेण्यासारखं आहे। कोणाची जबाबदारी, कोणी काही कशामुळे झालं याच्या खोल्यामध्ये आपण गेलं पाहिजे ना। ह्या घटना पुन्हा घडू नये। पाऊस एका दिवसाचा नव्हता, तर आता आणखीन पाऊस पडणार आहे, त्याच्या उपाययोजना काय केल्यात याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे। राजकारण हा बाजूला ठेवा, पण सर्वसामान्य माणसाच्या जीवाशी जेव्हा खेळ होतो त्या टायमाला आपण सिरियसली आणि गांभीर्याने त्या घटनेकडे पाहिलं पाहिजे। मुंबई महापालिका प्रशासनाच्या सुस्त कारभार आणि ठेकेदारांच्या डोळेझाकपणामुळे मुंबईकर जीव गमावतायत। अशा वेळी दोषींवर कठोर कारवाई करत या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना होणं गरजेचं आहे। त्यामुळे कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मुंबईकरांवरच्या या पालिका प्रशासन निर्मित संकटाला हसण्यावारी घेऊ नये हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।